नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र विषयाच्या नेट शेट परीक्षेच्या संदर्भाने मार्च 2023 मध्ये जो पेपर होता, दुसरा पेपर, त्या पेपरमध्ये असलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं या संदर्भाने चर्चा करणार आहोत। शेट नेटचा हा पेपर, यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात आणि हा पेपर 200 मार्काचा असतो। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे हे 200 मार्क्स असतात। तर मार्च 2023 रोजी जो हा पेपर आला होता, त्यामधल्या काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये किंवा ही प्रश्न कशी होती या संदर्भामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मला यूट्यूबला कमेंट्स केले की सर, आणखीन काही आम्हाला शेट नेटचे पेपर असतील तर ते सोडवलेले पेपर आम्हाला द्या। त्या उद्देशाने विद्यार्थी मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवत आहे। मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर। तर यामध्ये जे प्रश्न होते त्यावर चर्चा आपण आज करणार आहोत। तर पहिला प्रश्न होता, 2 विधानं दिलेली आहेत, त्यामध्ये पहिलं विधान होतं कुटुंब ही सार्वत्रिक संस्था आहे, आणि दुसरं विधान होतं जोडीदारांना लैंगिक अधिकार प्रदान करणे कुटुंबामध्ये अपेक्षित आहे। याचं उत्तर, आता प्रत्येक पर्याय मी इथं घेणार नाही कारण खूप वेळ जाईल त्यामध्ये, तर जे उत्तर आहे ते सांगणार आहे। बी हे याचं करेक्ट उत्तर आहे। यामध्ये आपण पाहिलं की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत। आर हे एचं योग्य स्पष्टीकरण नाही, हे याचं बी हे उत्तर आहे। दुसरा प्रश्न होता की खालीलपैकी कोणताही वायू घातक सूर्यकिरणापासून आपले संरक्षण करतो? याचं उत्तर आहे ओझोन वायू आपल्या घातक सूर्यकिरणापासून आपलं संरक्षण करतो, म्हणून बी हा पर्याय योग्य आहे। तिसरा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते मानवी निर्देशांकांचे निर्देशक नाही? त्यामध्ये आपण पाहिलं तर जीवनमानातील वाढ, शिक्षण, नागरीकरणाची पातळी आणि दरडोई राष्ट्रीय उत्पन्न। तर नाही असं विचारलेलं विद्यार्थी मित्रांनो, मानवी विकास निर्देशांकाचा निर्देशक नाही, म्हणून तिसरं उत्तर नागरीकरणाची पातळी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सर्वात जुना आहे? सामाजिक परिवर्तनाचा चक्रीय दृष्टिकोन, सामाजिक परिवर्तनाचा रेषीय दृष्टिकोन, सामाजिक परिवर्तनाचा उत्क्रांतवादी प्रारूप दृष्टिकोन, सामाजिक परिवर्तनाचा द्वंद्वात्मक प्रारूप। तर सामाजिक परिवर्तनाचा चक्रीय दृष्टिकोन हा दृष्टिकोन जुना आहे, हे उत्तर बरोबर आहे। ए हे याचं उत्तर आहे। त्यानंतर 5वा प्रश्न आहे की भारतातील बहुतांश राज्याची त्यांची वेगळी अशी भाषा आहे, हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे सामाजिक भेद। हे 5वा या ठिकाणी जे काही प्रश्न होता त्याचं उत्तर आहे सामाजिक भेद। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, वर्ग हे आर्थिक सत्तेचे परिणाम असून ते कशाच्या आधारे समजून घेता येते असे वेबरचे मत आहे? तर वेबरचं या संदर्भातलं मत आहे बाजाराची स्थिती आणि जीवनातील संधी यावर आधारित आपल्याला हे समजून घेता येतं, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या कलंक या संकल्पनेमुळे विकलांगता अध्ययनाच्या उदयास चालना मिळाली? कलंक या संकल्पनेमुळे विकलांगता अध्ययनाच्या उदयास चालना मिळाली। तर याचं उत्तर आहे इविंग गॉफमन यांनी
या संदर्भामध्ये अध्ययन केलेलं आहे, तेव्हापासून ही चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. गॉफमन, डी हे उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या वयोगटातील विकलांगांची संख्या सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी 10 ते 19 हे उत्तर बरोबर आहे. ए हे उत्तर याचं बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त संख्या ही 10 ते 19 वयोगटातील आहे, त्यामुळं ए हे उत्तर बरोबर आहे. जागतिकीकरणामुळे या 9वा प्रश्न, जागतिकीकरणामुळे या संकल्पनेची ओळख कुणी करून दिली? तर रोनाल्ड रॉबर्टसन यांनी ही ओळख करून दिलेली आहे, म्हणून ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती आदिवासी जमात शाकाहारी असल्याचा दावा करते? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तोडा ही जमात शाकाहारी आदिवासी जमात आहे, म्हणून उत्तर ए हे बरोबर आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, सायबर अवकाशामध्ये जे समुदाय इंटरनेटच्या माध्यमातून मानवी जाणीवासहित सार्वजनिक चर्चा विश्वात सहभागी होतात त्यांना असे म्हणतात. तर त्याला आपण आभासी समुदाय असं म्हणतो. उत्तर बी हे बरोबर आहे. 12वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण कृषक स्तरांची चर्चा करतो तेव्हा रिकामी जागा याचा संदर्भ घेत असतो. कृषकची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा जमिनीवरील नियंत्रणाचा संदर्भ घेतो, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. 13वा प्रश्न आहे, 2 विधानं दिलेली आहेत इथं, ए आणि आर. ए काय सांगतं विधान पाहूया. सर्वसाधारणपणे विकास प्रकल्पांचा परिणाम परिस्थिती शास्त्रीय ऱ्हासामध्ये होतो. आर आहे, महाशक्ती बनण्यासाठी भारताला मोठ्या विकास प्रकल्पाची गरज आहे. तर याचं उत्तर देखील आहे 13व्याचं उत्तर जर तुम्ही पाहिलं तर तिसरं ए बरोबर आहे, परंतु आर हे चूक आहे, म्हणून हे उत्तर आहे शी तिसरं. त्यानंतर हॅबिट्स आपल्याला रिकामी जागा भर देत नाहीत. हॅबिट्स आपल्या श्रद्धा व मूल्य नाकारण्यावर भर देत नाहीत, म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे. 15वा प्रश्न, आप्तसंबंध अध्ययनाची संरचना पद्धत म्हणून विनिमयाचा कोणता सिद्धांत ओळखला जातो? आप्तसंबंध अध्ययनाची संरचनावादी पद्धत म्हणून विनिमयाचा कोणता सिद्धांत ओळखला जातो? तर युती सिद्धांत हे आपल्याला सांगता येईल. ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी लिंग भावाच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही? तर या संदर्भात नैसर्गिक प्रवृत्ती आहे हे विधान बरोबर नाही. त्यानंतर आहे 17वा प्रश्न, समाजाच्या एका घटकातील परिवर्तनातील विलंब हा समाजाच्या दुसऱ्या घटकातील पुनर्रेखन घडवते, यास रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक पाश्चात्य असं म्हणून ओळखलं जातं, म्हणून डी हे बरोबर आहे. पुढला प्रश्न, भांडवली समाजाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणता छुपा अभ्यासक्रम असू शकत नाही असं विचारलेले. भांडवली समाजाच्या दृष्टिकोनातून कोणता छुपा अभ्यासक्रम असू शकत नाही? त्याचं उत्तर आहे अभ्यासक्रम जो अधिक एकात्मिक आणि विद्रोही श्रमशक्ती निर्माण करतो, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील वयस्क 60 अधिक लोकसंख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे 8.0 म्हणजे डी. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, खालील 2 विधानं दिलेली आहेत इथे पण ए आणि आर. पहिलं विधान आहे याचं, राजकीय उपसंस्कृती क्वीन
20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक आहे प्रतिपादन. राजकीय उपसंस्कृती किंचित एकजिनसी असतात. 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी 2 विधाने दिलेली आहेत. एक आहे प्रतिपादन आणि दुसरे आहे कारण. आर. तर एक 25वा प्रश्न आहे, परंपरांना हे सुद्धा म्हणतात. परंपरांना हे सुद्धा म्हणतात. तर परंपरांना लोकरीती असं आपण म्हणतो, म्हणून हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढला प्रश्न आहे, मार्क्सच्या मतानुसार उत्पादन पद्धती म्हणजे उत्पादनाची साधने आणि उत्पादनाच्या शक्ती यांचे एकीकरण होय. तर हे उत्तर याचं पण 26 हे उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, ज्यावेळी अधिक व्यक्ती पुनरुत्पादनासाठी विवाहाला कमी लेखतात तेव्हा लैंगिकतेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नाला हे म्हणतात. तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्लॅस्टिक लैंगिकता असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढला प्रश्न आहे, विकास संज्ञापन या संकल्पनेविषयी कोणाचे नाव संबंधित आहे. विकास संज्ञापन या संकल्पनेशी कोणाचे नाव संबंधित आहे. तर डॅनियल लर्नर यांचं नाव याच्याशी संबंधित आहे, म्हणून उत्तर आहे बी. उपसंस्कृती म्हणजे प्रतिसंस्कृती होय, याचं उत्तर आहे सी, तिसरं. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक अस्मितेचा स्रोत नाही असं म्हटलेलं आहे. खालीलपैकी कोणता घटक अस्मितेचा स्रोत नाही. तर याचं उत्तर आहे बी, पोशाख हे नाही. 31वा प्रश्न आहे, सत्ता ज्ञानाशी आत्मीय पद्धतीने जोडलेली असते हे कोणी मांडलेले आहे. सत्ता ज्ञानाशी आत्मीयते पद्धतीने जोडलेली असते हे कोणी मांडले आहे. तर असे विचार फुको यांनी मांडलेले आहेत, म्हणून सी हे बरोबर आहे. 32वा प्रश्न आहे, कर्तेपण यातून प्रतिबिंबित होते.
विद्यापीठातील जातीय आधारित भेदभावाला आव्हान देणारा विद्यार्थी यातून कर्तेपण सिद्ध होते, म्हणून ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढलं विधान दिलेले आहेत. एक प्रतिपादन आहे, दुसरं कारण आहे. झोपडपट्टी वंशीयांच्या निष्कासन त्यांना अनिश्चित परिस्थितीत राहण्यास भाग पाडते. निष्कासनानंतर त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जात नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ए. दोन्ही ए आणि आर हे बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. प्रत्येक अर्थव्यवस्थेत 3 क्षेत्र असतात. गेल्या 25 वर्षात कोणत्या क्षेत्राची नोंद घेण्याजोगी वाढ झाली आहे? प्रत्येक अर्थव्यवस्थेत 3 क्षेत्र असतात. गेल्या 25 वर्षात कोणत्या क्षेत्रात नोंद घेण्याजोगी वाढ झालेली आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल तृतीय क्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली आहे. 35वा आहे. काही समुदायांचे राहणीमान, बहुसंख्याकांचे राहणीमान यातील दरीचे वर्णन करणारी संज्ञा कोणती? तर याचं उत्तर आहे निरपेक्ष दारिद्र्य. पुढला प्रश्न आहे. भारतीय कृषक अर्थव्यवस्थेचे स्वरूप व गतितत्व त्यांची सांगड साम्राज्यवादाशी घातल्याशिवाय समजू शकत नाही असे प्रतिपादन कोणी केलेले आहे? असे प्रतिपादन एच. अलावी व आय. बानाजी यांनी केले आहे, म्हणून ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर उत्तर संरचनावादाला संशोधकांचे प्रतिसादाशी नाते कसे असते? उत्तर संरचनावादाला संशोधकाचे प्रतिसादाशी नाते कसे असते? तर याचं उत्तर आहे समान आणि संवादी असते, म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या कोणत्या अहवालात सर्वप्रथम शाश्वत विकास ही संज्ञा मांडलेली आहे? प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या कोणत्या अहवालात सर्वप्रथम शाश्वत विकास ही संज्ञा आणली आहे? तर याचं उत्तर आहे अवर कॉमन फ्युचर, म्हणून हे सी बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे 39वा. अनुभवाधिष्ठित संशोधन हे रिकामी जागावर आधारित संशोधन नाही असं विचारलेलं आहे. अनुभवाधिष्ठित संशोधन हे सैद्धांतिकरण व अनुमानातून आलेल्या विचारावर आधारित संशोधन नाही. त्यामुळं बी हे उत्तर याचं बरोबर आहे किंवा योग्य आहे. पुढला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे? पहा. खालीलपैकी कोणते गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे? तर यामध्ये वस्तुनिष्ठ, कार्यकारण संबंध, मूल्यविहीन, तर ही तिन्ही उत्तर बरोबर नाहीत. तर व्यक्तिनिष्ठ हे डी उत्तर याचं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता केंद्रीय प्रवृत्तीचा मानदंड आहे? तर खालीलपैकी कोणता केंद्रीय पद्धतीचा मानदंड आहे? तर बहुलक हे केंद्रीय पद्धतीचा मानदंड आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. लोकालेख रिकामी जागा सूचित करतो. लोकालेख रिकामी जागा सूचित करतो. तर लोकालेख ह्या लोक अन्वनार्थ करतात हे सूचित करतो, म्हणून त्याचं ए हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. यादी 1 मधील मुद्द्यांना यादी 2 मधील मुद्द्यांशी जोडून दिलेले योग्य उत्तराचे संकेतांक पर्यायाची निवड करायची. थोडक्यात जोड्या जुळवा अशा पद्धतीचं हे आहे. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर मध्यवर्ती, प्रवृत्ती, अपस्कर, सहसंबंध, यथार्थतेची चाचणी, मध्यम विचलन, गुणांकन आणि मध्यांकन, तर यांच्या योग्य पद्धतीने हे जोडणी विधान आपल्याला करायचं आहे. तर याचं तिसरं विधान हे बरोबर आहे. 3 पहिलं येतंय सहसंबंध,
त्यानंतर येतात मध्य विचलन, त्यानंतर 2 येतंय पिअर्सनचा गुणांक, आणि त्यानंतर येतंय 4 म्हणलं तर टी टेस्ट. तर अशा पद्धतीने ही यादी तयार होते. पुढला प्रश्न आहे, चांगल्या नमुन्यांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये काय आहे? चांगला नमुन्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये काय आहे? तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, प्रातिनिधिकता हे चांगल्या नमुन्याचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मेंढालेखा हे खेडे रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील मेंढालेखा हे खेडे रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. तर सशक्त स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी याचा उल्लेख हा आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, टॉफलरच्या मते मानवी संबंध आणि संस्थांच्या तिसऱ्या लाटेच्या डगमाची सुरुवात रिकामी जागा अनुभवते आहे. तर त्याच्या सामाजिक संबंधांची दिशाभूल ही आजमावते आहे, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते एक नवसामाजिक आंदोलन आहे? खालीलपैकी कोणते एक नवसामाजिक आंदोलन आहे? तर LGBT चळवळ हे नवसामाजिक आंदोलन म्हणून ओळखल्या जात आहे, म्हणून डी हे उत्तर बरोबर आहे. सत्ताधारी गटाकडून सामाजिक माध्यमांमार्फत खोट्या गोष्टी जेव्हा सत्य आणि विश्वसनीय म्हणून सिद्ध केल्या जातात तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. प्रश्न पुन्हा एकदा पहा, सत्ताधारी गटाकडून सामाजिक माध्यमांमार्फत खोट्या गोष्टी जेव्हा सत्य आणि विश्वसनीय म्हणून सिद्ध केल्या जातात तेव्हा त्याला रिकामी जागा म्हणतात. तर त्याला गैरप्रतिनिधित्व असं म्हणतात. माहिती क्रांतीमुळे खालील बदल झाला आहे. माहिती क्रांतीमुळे खालील बदल झाला आहे. कारखान्यापासून दूर कामाचे विकेंद्रीकरण झालेले आहे. 50वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती हिंसेची कृती अजून कायदा म्हणून पारित झाली नाही? खालीलपैकी कोणती हिंसेची कृती अजून कायदा म्हणून मंजूर किंवा पारित झालेली नाही? तर याचं उत्तर आहे ऑनर किलिंग हे आणखीन कायदा म्हणून मंजूर झालेलं नाही. खालीलपैकी 2 विधाने दिली आहेत. एक प्रतिपादन आहे आणि दुसरं कारण हे आहे. हे आहे, गरीब महिला पर्यावरणीय ऱ्हासाच्या बळी असतात आणि त्याच वेळी पर्यावरण संरक्षण चळवळीमध्ये सक्रिय कर्त्या ही असतात. आर आहे, पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक धोकादायक परिस्थितीत असतात. तर याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे बी. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही असं याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शाश्वत विकासाचे ध्येय हे हवामान बदलाशी व त्यांच्या परिणामांशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते शाश्वत विकासाचे ध्येय हे हवामान बदलाशी व त्यांच्या परिणामाशी संबंधित आहे? तर ध्येय क्रमांक 13 आहे, म्हणून तिसरं हे उत्तर बरोबर आहे. हिंदी चित्रपट की आणि का हा खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे? हिंदी चित्रपट की का हे खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचे उदाहरण आहे? तर हे आपण पाहिलं तर लिंगभाव भूमिकेचे उदाहरण आपल्याला आहे असं सांगता येईल. लिंगभाव वाकवणे याचं उदाहरण आहे हे, म्हणून याचं बी हे उत्तर आपल्याला सांगता येईल. नव्या धार्मिक चळवळीतील नवे म्हणजे रिकामी जागा होय. नव्या धार्मिक चळवळीतील नवे म्हणजे रिकामी जागा होय. तर याचं आहे, मुख्य प्रवाही धर्मांना पर्याय उपलब्ध करून देणे. 55वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक घटनेचा
अभ्यास करण्यासाठी स्वीकारलेल्या संशोधन पद्धतीच्या मिलाफाला रिकामी जागा असे म्हणतात. त्याला त्रिकोणीकरण असे म्हणतात. म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. मुलाखत म्हणजे रिकामी जागा नाही असं म्हटलेले पहा. मुलाखत म्हणजे रिकामी जागा नाही, तर याचं उत्तर आहे सुलभ दुहेरी प्रक्रिया. सुलभ दुहेरी प्रक्रिया नाही असं याचं उत्तर जर आपण पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की याचं उत्तर बहुपदरी अन्वयनार्थ गुंतागुंतीचे साधन, मौन व विरामांचा अन्वय. तर बहुपदरी अन्वयनार्थ असलेले असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून बी हे उत्तर याचं उत्तर सुलभ दुहेरी प्रक्रिया. मुलाखत म्हणजे सुलभ दुहेरी प्रक्रिया नाही. इथं थोडंसं प्रश्न मला कन्फ्यूज वाटतोय. उत्तरामध्ये आपण जर पाहिलं तर मुलाखत म्हणजे रिकामी जागा आहे, तर नाही असं आहे. मुलाखत बहुपदरी अन्वयनार्थ गुंतागुंतीचे साधन, मौन विरामांचा समन्वय. त्यानंतर पुढला प्रश्न आहे ज्ञान म्हणजे काय याचे व्यापक एकूण मूल्यमापन व त्यांचे अध्ययन कसे करायचे याला रिकामी जागा असे म्हणतात. ज्ञान म्हणजे काय याचे व्यापक एकूण मूल्यमापन व त्यांचे अध्ययन कसे करायचे याला रिकामी जागा असे म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे ज्ञान मीमांसा शास्त्र असे त्याला म्हणतात. त्यानंतर प्रत्यक्षार्थवाद रिकामी जागा सूचित करतो. प्रत्यक्षार्थवाद रिकामी जागा सूचित करतो. तटस्थ वस्तुनिष्ठ विश्लेषणाचा महत्त्व देणारी ज्ञानमीमांसा शास्त्रीय भूमिका असं त्याला आपण म्हणतो. तिसरं उत्तर हे याचं बरोबर आहे. त्यानंतर संशोधन पर नीतिशास्त्र कल्पनांचे उद्दिष्ट रिकामी जागा असे असते. त्याचं उत्तर आहे संशोधनविषयी नीतिशास्त्रीय दृष्ट्या सुयोग्य निर्णय म्हणून असते. त्यानंतर सर्वेक्षणामधून खालीलपैकी कोणते विधान निर्देशित होत नाही. सर्वेक्षणामधून खालीलपैकी कोणते विधान निर्देशित होत नाही. यामध्ये पाहूया विधान. विशिष्ट प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांविषयी माहिती आणि तथ्य संकलन, प्रशासकीय तसेच समाजशास्त्रीय उद्दिष्टांसाठी अवलंबन, लोकांच्या जीवनशैलीविषयक महत्त्वपूर्ण तथ्यांचे संकलन आणि गतकालीन आणि नष्ट झालेल्या समाजाच्या अध्ययनाची उपयुक्तता. म्हणून बी हे याचं मला वाटतं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 61वा प्रश्न आहे उत्तर फोर्टिस संघटनेची वैशिष्ट्ये रिकामी जागा आहेत. तर त्याची अधिक लवचिकता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. गृहीत सूत्रण हे रिकामी जागाचा भाग नाही. गृहीत सूत्रण ही रिकामी जागाचा भाग नाही. गुणात्मक संशोधन पद्धतीतील पायरी ती नाही म्हणून आपल्याला ते सांगता येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधीचे विनिमय वस्तुकरण नाही असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आपल्याला देता येईल देवीची पूजा आणि खाजगीपणे करणे याला आपण मान्यता नाही. म्हणून अशी हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते मॅकडॉनल्ड सेशनचे वर्णन नाही असं विचारलेलं आहे. तर याचं अप्राकथनीय अशा पद्धतीचं हे बी उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे निष्कासनीकरण म्हणजे काय. निष्कासनीकरण म्हणजे काय तर शेतीशी निगडीत व्यवहार घडणे. हे उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर भांडवलवादी वर्गाच्या तुलनेत श्रमिक वर्गातील वाढत्या दुर्बलतेच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कार्ल मार्क्स यांनी कोणती संज्ञा वापरलेली आहे. भांडवलवादी वर्गाच्या तुलनेत श्रमिक वर्गातील वाढत्या दुर्बलतेच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी कार्ल मार्क्स यांनी कोणती संज्ञा वापरलेली आहे. तर त्यांनी कंगालीकरण ही संज्ञा वापरलेली आहे. सामाजिक तथ्ये विचारात घेताना तथ्यांचे गुणात्मक घटक लक्षात
न होणे हे अवास्तव आहे असे कोणी प्रतिपादन केलेले आहे, असे राधाकृष्ण मुखर्जी यांनी प्रतिपादित केलेले आहे. खालीलपैकी कोणते डिनायझेशनचे वैशिष्ट्य नाही असे विचारलेले. खालीलपैकी कोणते डिसनायझेशनचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे व्यक्तिगत ओळख. त्यानंतर वेबरच्या जॉक रॅशनल या संकल्पना कशाचा समावेश होतो, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल साधन आणि साध्याचा संबंध याचा समावेश होतो. द मॉरल इकॉनॉमी ऑफ द पीझंट रिबिलियन अँड सबसिस्टन्स इन साऊथ ईस्ट एशिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक जेम्स सी स्कॉट हे आहेत. त्यानंतर एकाच समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वास व भावनांचा समग्र ही एक अशी निर्धारक व्यवस्था आहे जिचे एक स्वतःचे असे आयुष्य असते. त्याला डर्खाइमने कोणती संज्ञा म्हटलेली आहे? तर आपण पाहिलं तर त्याला आपण सामूहिक सत्सद विवेक बुद्धी असं म्हटलेलं आहे, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. यादी 1 आणि यादी 2 मधल्या जुळवा खालीलपैकी जोड्या जुळवायच्या आहेत. के मार्क्स, ई डर्खाइम, एम मॅक्स वेबर, टी पार्सन. द सोशल सिस्टीम, इकॉनॉमिक्स ऑफ सोसायटी, द प्रायोरिटी ऑफ फिलॉसॉफी, द डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचंय तर द सोशल जोड्या जुळवायच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्याचं आहे के कार्ल मार्क्सचा आहे. तिसरं द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा त्यांचा ग्रंथ आहे. इमिल डर्खाइमचा ग्रंथ आहे विद्यार्थी मित्र द डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी. मॅक्स वेबरचा ग्रंथ आहे इकॉनॉमी ऑफ सोसायटी आणि टी पार्सनचा ग्रंथ आहे द सोशल सिस्टीम. तर अशा पद्धतीने हे सगळे पर्याय या ठिकाणी आपण जुळवलेले आहेत. त्यानंतर कमॉडिटी अँड कॅपॅसिटिबिलिटीज या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे आपण जर पाहिलं तर अमर्त्य सेन यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते परिस्थितीशास्त्रीय पायाभूत संरचनेचा भाग नाही असं विचारलेलं आहे. तर इमारती या नाही. त्यानंतर सामाजिक जगात कृती करताना नियमने, सामाजिक रीती आणि उचित वर्तनविषयक संकल्पना यांचा संदर्भ चौकट म्हणून वापर केला जातो. याला रिकामी जागा असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ज्ञानसाठा असे म्हणतात, म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. लहान मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघराच्या झालेला उदय हे कशाचे उदाहरण आहे? लहान मुलांची काळजी घेण्यासाठी पाळणाघरांचा झालेला उदय हे कशाचे उदाहरण आहे? तर हे आपण अपकार्याचे उदाहरण आहे, म्हणून डी हे बरोबर आहे. पुढला प्रश्न आहे दी सेव्स माइंड हे कोणी लिहिलेले आहे? हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? 77वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा लेवी स्ट्रॉस यांचा हा ग्रंथ आहे. बी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर C.W. मिल्स यांनी पॉवर इलिट ही संकल्पना 3 अभियानांच्या समूहाविषयी सूचित केलेली आहे. मिल्स यांची ही संकल्पना, तर याचं उत्तर आहे आर्थिक, राजकीय आणि सैनिकी अशा पद्धतीने. ए हे उत्तर बरोबर आहे. कोणता स्त्रीवादी दृष्टिकोन पुरुषप्रधानता व
भांडवलशाहीतील आंतरसंबंधावर लक्ष केंद्रित करतो. कोणता स्त्रीवादी दृष्टिकोन पुरुषप्रधानता व भांडवलशाहीवरील आंतरसंबंधावर लक्ष केंद्रित करतो? तो समाजवादी स्त्रीवाद हा यावर आपले लक्ष केंद्रित करतो. म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. कारण, प्रेरणा आणि च्या प्रेरणा रिकामी जागा सूचित करतात. तर याचं उत्तर आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. अस्तित्वात रिकामी जागा हे सूचित करते. तर अस्तित्वात हे रिकामी जागा, अतिवास्तव हे रिकामी जागा सूचित करते. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र वास्तवापेक्षा अधिक असणारे सामाजिक अनुभव, अतिवास्तव. भारतातील विविध धर्मांच्या लोकांना एक नियंत्रित करणाऱ्या वैयक्तिक कायद्यामध्ये रिकामी जागाचा समावेश होत नाही. वैयक्तिक कायदा म्हणतं भारतातील विविध धर्माच्या लोकांना नियंत्रित करणाऱ्या वैयक्तिक कायद्याचा याचा समावेश होत नाही. सहवास्तवता हे उत्तर तिसरं बरोबर आहे. सिमुल्क्रा हे रिकामी जागा आहे. सिमुल्क्रा ही रिकामी जागा आहे. हे अस्सल नसलेली प्रतिमा आहे. हे याचं उत्तर आहे. भारतात राष्ट्रीय पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारी मोहीम केव्हा सुरू झाली आहे? भारतात राष्ट्रीय पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण करणारी मोहीम 1986 रोजी सुरू झालेली आहे. म्हणून बी हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते भारतीय जाती व्यवस्थेचे संरचनात्मक वैशिष्ट्ये नाही असं म्हटलेलं आहे? शुद्धता आणि प्रदूषण, श्रेणी रचना, खंडात्मक विभागणी आणि व्यावसायिक भेद. तर यापैकी नाही असं उत्तर आहे. तर शुद्धता आणि प्रदूषण. पुढला आहे डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या जातीच्या उच्छेदनावरील उपाय रिकामी जागा हे आहे. B.R. आंबेडकर यांच्या जातीच्या उच्छेदावरील उपाय रिकामी जागा आहे. तर नोकरीतील आरक्षण. त्यानंतर आहे 87वा प्रश्न. अर्गोनॉट्स मध्ये असणाऱ्या कुलारिंगचे कार्य म्हणजे रिकामी जागा होय. तर ते आपल्याला सांगता येईल. तर दर्जाचे संवर्धन आणि एकात्मता हे त्याचे कार्य आहे. जीवन विश्व म्हणजे काय? जीवन विश्व म्हणजे काय? तर दैनंदिन जीवनातील सामायिक वास्तव हे उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान मॅनहाइम यांनी संबंधवादाशी कल्पना सुयोग्य विषयित करते? तर त्याचं योग्य उत्तर आहे विशिष्ट श्रद्धा आणि ज्ञान हे विशिष्ट काल आणि स्थळापुरते सत्य ठरतात. बी हे उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर 90वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. डर्कहाइमच्या मते करारात्मक कायदा आपण कोणत्या समाजामध्ये पाहू शकतो? त्यासाठी आपण जर पाहिलं तर डर्कहाइम यांच्या मते करारात्मक कायदा आपण कोणत्या समाजामध्ये पाहू शकतो? तर त्याला आपल्याला सांगता येईल की औद्योगिक समाजामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून ए हे उत्तर बरोबर आहे. कोणती पुस्तके मीडने शिकवलेल्या अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टिपणावर आधारलेले आहेत? तर कोणते पुस्तक आधारलेले आहे? तर माइंड, शेल्फ अँड सोसायटी हे पुस्तक त्यावर आधारलेले आहे. म्हणून बी बरोबर आहे. बुद्ध यांच्या मते सामाजिक जगाशी लोक ज्याद्वारे व्यवहार करतात अशा मानसिक व बौद्धात्मक संरचनेत विकसित करणारी संकल्पना कोणती? तर याला आपल्याला सांगता येईल हॉबिट्स हे तिसरं उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणाचे अर्बनिझम ॲज अ वे ऑफ लाईफशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल E.L. व्यर्थ यांच्याशी संबंधित हे आहे. T.H. मार्शल यांच्या नागरिक तत्वाच्या हक्कावर आधारित लोककल्याणाच्या कल्पनेत अंतर्भूत आहे.
अंतर्भूत आहे? तर त्याला आपल्याला सांगता येईल की नागरी हक्क, राजकीय हक्क आणि सामाजिक हक्क. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, कास्टल्स यांनी जगभर सहज हिंडणाऱ्या अभिजनांच्या दूरदेशी अन्न, कपडे, सुवास व अवकाशातील वैशिष्ट्याने घेतलेल्या अनुभवाला रिकामी जागा असे आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल प्रवाहाचे अवकाशन असे आहे. कास्टल्स अंकीयन संजाच्या विषम संधीला रिकामी जागा असे म्हणतात. तर त्याला रिकामी जागा सीमांतीकरणाचे प्रश्न विवरे असे म्हणतात, म्हणून डी हे बरोबर आहे. भारतात कोणत्या वर्षी कौटुंबिक हिंसाचार दंडनीय अपराध म्हणून गणला गेला? भारतात कोणत्या वर्षी कौटुंबिक हिंसाचाराचा दंडनीय अपराध म्हणून गणला गेला? तर याचं उत्तर आहे 2005. अशी परिस्थिती ज्यात सामाजिक उद्दिष्टे व मूल्यांशी चर्चा तार्किक व समान पायावर करून सहमतीपर्यंत पोहोचता येते, यासाठी हबरमासची कोणती संकल्पना वापरलेली आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल अविपर्यस्त संप्रेषण. फुकोच्या लिखाणात पुरातत्वशास्त्र याचा अर्थ काय? फुकोच्या लिखाणातील पुरातत्वशास्त्र याचा अर्थ काय? तर आपल्याला सांगता येईल याचा अर्थ संभाषित. औद्योगिक समाजशास्त्रीय हॉर्थनचा प्रयोग हे दर्शवितो मानवी संबंधांचा दृष्टिकोन हे दाखवतं. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, हे अशी आपण विविध प्रश्न पाहिली. तर त्यासाठी आपण सगळे व्हिडिओ हा पाहावा, प्रश्नांचा शेटनेटचा सराव करावा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर करावं. अधिक समाजशास्त्र या विषयाचे उपयुक्त असे व्हिडिओ नेहमीच मी टाकत असतो. आपल्या या प्रेरणेमुळे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.